असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीनंतर बाजारभावामध्ये स्थिरता राहावी, सुधारणा राहावी या हेतूने नाफेड आणि एनसीसीएफच्या मार्फत कांदा खरेदीला सुरुवात केली। जवळजवळ अनेक केंद्र शासनाने त्या ठिकाणी उघडले। जवळजवळ 90% केंद्र हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। आपण जर बघितलं तर केंद्र शासनाने साधारणतः 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करावा अशा पद्धतीच्या सूचना या नाफेड आणि एनसीसीएफला दिल्या होत्या। परंतु वास्तविक जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर केवळ 25,000 मेट्रिक टन त्या ठिकाणी कांद्याची खरेदी या ठिकाणी झालेली, म्हणजे फार तुरळक कांदा खरेदी। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। या ठिकाणी या केंद्रांमार्फत झालेली। याची कारणं जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये रोजचे बाजारभाव त्या ठिकाणी या केंद्रांमध्ये दिले जायचे, परंतु नंतरच्या काळामध्ये संपूर्ण आठवड्यासाठी एकच दर त्या ठिकाणी ठेवण्यात आला। जी काही जवळची आपली हितचिंतक आहे त्याच लोकांकडून हा कांदा खरेदी केला गेला। त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचं आपण या ठिकाणी बघत आहोत। या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने केंद्र शासनाला कांदा खरेदी करायचा असेल तर त्या ठिकाणी नाफेड आणि एनसीसीएफला बाजार समित्यांमध्ये जर उतरवलं आणि व्यापाऱ्यांमध्ये आणि नाफेड आणि एनसीसीएफमध्ये जर स्पर्धा निर्माण झाली तरच खऱ्या अर्थानं त्या कांदा खरेदीचा उद्दिष्ट सफल होऊ शकतो। म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे की नाफेड आणि एनसीसीएफला त्या ठिकाणी आदेशित करावं की त्यांनी बाजार समित्यांमध्ये या ठिकाणी जाऊन कांदा खरेदी करावा, अन्यथा ही खरेदी केंद्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि केंद्र शासनाला ही खरेदी केंद्र बंद करण्याची नामुष्की सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।